आजीच्या हातची जादू। आजी आज काय स्पेशल? आज आपण बनवणार आहोत पान मटका आईस्क्रीम। वाव, इट्स माय फेवरेट। पान मटका आईस्क्रीम करण्यासाठी आपण घेतलेली आहेत पानं। मी 3 पानं घेतलेली आहेत अशी। त्यानंतर आपण घेतलेलं आहे अर्धी वाटी दूध, त्यानंतर 3-4 इलायची, वेलची, हिरवी वेलची, आपण गुलकंद घेतलेला आहे, आपण घेतलेला आहे सुक्या नारळाचा भुरा, त्यानंतर घेतलेला आहे टूटी फ्रूटी। इथे आपण 2 कप भरून व्हिपिंग क्रीम घेतली आहे। पान मटका आईस्क्रीम करण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाचा आहे पानाचा मसाला। तर तो पानाचा मसालाच या आईस्क्रीमसाठी महत्त्वाचा आहे। तर आधी तो आपण करून घेऊया। तर त्यासाठी आपण काय करूया, आपल्याला ही अशी खायची पानं घेतलेली आहेत। मी ही अशी 3 घेतलेली आहेत, कारण ह्याचा बराच स्ट्रॉंग फ्लेवर असतो। तर आता ही आपण ना कट करून घालूया। धुवून घेतले तर ही मी स्वच्छ धुवून घ्या पाण्याने। किंवा तुम्ही आधीच तुकडे करून घेतलेत ना तरी सुद्धा चालेल, हाताने केलेत तरी सुद्धा चालेल, फक्त आपल्याला देठ घ्यायचं नाहीये। ही पहा, आपण ना ही छान कट करून घेतलेली आहे। त्यानंतर मी 2 वेलची घेतलेल्या आहेत, त्या मी घालते। त्यानंतर मी घालते बडीशेप। बडीशेप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पानाच्या आईस्क्रीमसाठी। तर मी 1.5 चमचा बडीशेप घातलेली आहे। त्याच्यानंतर नारळाचा भुरा, जर असेल तर यूज करा, नसेल तर नाही यूज केला तरीसुद्धा चालेल। तर हा नारळाचा भुरा घालणार आहोत। नाहीतर तुम्ही काय करा माहिती आहे, जे पानाचं शॉप असतं ना, 2 चमचे नारळाचा भुरा, 2 छोटे चमचे। जे पानाचं शॉप असतं ना त्यांना सांगा आम्हाला पानाचा मसाला पाहिजे म्हणून, ते तुम्हाला सगळा मसाला त्याच्यामध्ये गुलकंद, हा नारळाचा भुरा, बडीशेप सगळा असा एकत्र गोड मसाला पॅक करून देतात। त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, त्यामध्ये घालणार आहोत दूध पावडर। तर ही दूध पावडर ना मी अर्धी वाटी घेतलेली आहेत। मी नेस्लेची घेतलेली आहे, कोणत्याही ब्रँडची तुम्ही वापरा चालेल। त्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत दूध। जेवढं दूध पावडर घेतलेलं आहे ना तेवढंच आपण दूध घेतलेलं आहे। बरं, आता हे दूध आपण ह्याच्यात घालणार आहोत आणि ह्याची आता आपण काय करणार आहोत, पेस्ट करणार आहोत। तर त्यामध्ये मी थोडे काजू घालते। काजू पण ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही घाला, नाही घातलेत तरीसुद्धा चालेल। किंवा काजूच्या ऐवजी तुम्ही दुसरे कोणते ड्रायफ्रूट्स घातलेत ना तरीसुद्धा चालून जाईल। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याची करायची आहे पेस्ट। तर आधी हे मी मिक्सरला फिरवून घेते। पाहू शकता आपण हा मसाला तयार करून घेतलेला आहे। आता आपण काय करायचं आहे, मी घेतलेली आहे व्हिपिंग क्रीम। जर तुमच्याकडे व्हिपिंग क्रीम नसेल, अमूल क्रीम असेल तरीसुद्धा चालेल। आता हे जे मिश्रण आहे ना ते आपण याच्यामध्ये घालूया। आता ना हे आपण सगळं असं मिक्स करून घेऊया। बघा, छान कलर आलेला आहे पानाचा। हवं तर आता तुम्ही यामध्ये कलर असेल तर घाला, नाही घातलात तरी त्याचा एक नॅचरल फ्लेवर जो असतो, जो कलर जो आहे तो येणारच। आता माझ्याकडे कलर आहे, मी जास्त नाही, फक्त 2 ठेव। तुम्ही पाहू शकता 2 ते 3 थेंबच मी टाकलेले आहेत आणि आपला कलर बघा कसा झालेला आहे। आता काय करायचं, आपल्याला यामध्ये घालायचं आहे गुलकंद। आता या स्टेजला तुम्ही काय करा, जर तुम्हाला गुलकंद आत्ता घालायचं नसेल, मी 1 चमचा भरून गुलकंद घालते। आणि घालते थोडीशी टूटी फ्रूटी। गुलकंद तुम्ही जेव्हा आपण जे बारीक करतो ना मसाला त्यामध्ये घातला तरी चालेल, पण मी मुद्दाम घातला नाही, कारण जेणेकरून हा खाताना ह्याचा फ्लेवर चांगला असा दाताखाली आलं पाहिजे गुलकंद, म्हणून हे घातलं नाही। आता हे मिक्स केलेलं आहे आपण। हे बघा
छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे, पण ह्याला अजून आपल्याला क्रीमी करायचं आहे. मंडळी आता सगळं आपलं घालून झालेलं तर आहे. आता आपण काय करायचं आहे, ह्याला थोडं क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी मी फक्त 1 ते 1.5 मिनटं हँड ग्राइंडरने फिरवणार आहे. जर तुमच्याकडे हँड ग्राइंडर नसेल तर तुम्ही काय करा, मिक्सरला 1-2-3 वेळा असं फिरवून घ्या, जेणेकरून त्याला छान असं क्रीमी टेक्स्चर येईल. या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ना आता हे सगळं आपण आईस्क्रीमचं बॅटर घालून घेऊया, ह्याच्यात टाकूया. तुमच्याकडे जो कोणता डबा असेल ना तो यूज करा. फक्त काय त्या डब्याचं झाकण व्यवस्थित असं घट्ट लागलं पाहिजे, म्हणजे आपली आईस्क्रीम पण व्यवस्थित जमते. आणि आता मी काय करणार आहे, 7 ते 8 तास हे फ्रीजरेट करणार आहे, फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे. आता यात मी फक्त वरतून टाकते टुटी फ्रुटी, जास्त नाही, अगदी थोडी घातली. आता हे झाकण बंद करूया. पूर्ण पॅक केलं आहे. आता हे मी फ्रीजरमध्ये ठेवून देणार 8 तास तरी निदान. 8 तासानंतर मी तुम्हाला दाखवते. मंडळी तुम्ही पाहू शकता आपली पान मटका आईस्क्रीम तयार झालेली आहे. अगदी यम होते. 8 तासानंतर मी ही काढली होती. 2 मिनटं बाहेर ठेवली आणि मग मी हे सर्व केलेलं आहे. बघा, हे बघा, खूप क्रीमी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. नक्की घरी ट्राय करा आणि आम्हाला कळवा तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात ते. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.